अकोला शहरातील राधादेवी गोयंका हायस्कूल विद्यामंदिर येथे 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। सर्वांची लाडकी असलेली चिऊताईचे संरक्षण कसे करावे आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला व राधादेवी गोयंका हायस्कूल विद्यामंदिर यांच्या वतीने संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला होता। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे, सचिव विष्णुदास मुंडोकार तसेच मार्गदर्शक ॲडव्होकेट संजय सेंगर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या शनिवारी शाळांमध्ये बाल अधिकार व जनजागृती कार्यक्रम राबवले जातात। त्याच अनुषंगाने जिल्हा समन्वयक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माळी आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक भूषण देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चिऊताईवर आधारित एक लघु नाटिका सादर केली। या नाटिकेतून चिमण्यांचे अस्तित्व कसे धोक्यात आले आहे हे प्रभावीपणे मांडण्यात आले। तीक्ष्णगत सदस्य सुचिता घोगरे यांनी चिमण्यांच्या संरक्षणाबाबत माहिती दिली, तर सपना म्हात्रे यांनी चिमण्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले। प्रदूषण, मोबाईलचा अतिवापर आणि झाडांची तोड यामुळे चिमण्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला। उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला।